तोंडापर्यंत घेऊन जायचं आहे. पडलं की तुमच्याला एक बिस्किट मी आणखीन देईन, त्याच्यापेक्षा जास्त नाही देणार. दुसरंही पडलं की तुमचा प्रवास संपला. जी दुसरी अपोजिट स्पर्धक असेल ती काही न करता पुढच्या फेरीमध्ये जाईल. त्यामुळे बिस्किट पाडायचं नाहीये खाली. अंगावरती पडलं उचलून परत ठेवायचं, परत चालू करायचं आहे. ज्यांचं बिस्किट जिभेपर्यंत सगळ्यात पहिल्यांदा जाईल असं पकडायचं आहे, खायचं नाही आहे, फक्त दातामध्ये पकडायचं आहे आणि इथे येऊन बसायचं. तुम्हाला वाटतंय तुमचं झालं, या खुर्चीवरती येऊन बसायचं आहे. दोघींपैकी जिचा पहिलं बिस्किट तोंडापर्यंत येईल त्या जातील पुढच्या फेरीमध्ये. क्लिअर? कळलं? कळलं सगळ्यांना? खूप सोपं आहे. ओके, अंतर पाहिजे तर दोघींमध्ये अंतर ठेवा. खुर्च्या खूप जवळ आहेत. ओके, नाही तर तुमच्या तोंडाचं ते यांच्या तोंडाचं आहे. शी नाही नाही. ओके, चला चालू करूया. चला 3, 2, 1 आणि स्टार्ट. हात खाली, हात खाली, हात खाली. जेवलात? नाही 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 नाही. आज मटण खाणार ना? हा म्हणतायत. किती मटण खाणार? सगळंच नाही खाणार? येते येते येते, जरासं येते, जरासं वाक्य आहे. नका नका, डोळे नका मारू. नाही नाही, मला तर अजिबात नको. नाही नाही, येते 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 येते. अडकलं, अरे अडकलं, अरे ते गेलं गेलं. नाही नाही, आलं 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 आलं. जरासं वाक्य आहे, जरासं वाक्य आहे. लवकर 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 लवकर. दोघींचं सुद्धा जवळ आहे, जवळपास. दोघींपैकी एकच जण नाही. शेवटचा. अरे आंटी नाही, बिस्किट घे बघ. काही म्हणतात ना लहान पोरं. घ्या. हा हा, शेवटचा चान्स. हे पडलं तर ज्यांचं आधी पडलं त्या बाद दुसऱ्या पुढच्या फेरीमध्ये जाते. कशी लागते टेस्ट? नाही. ओके, थांबा थांबा थांबा, ठीक आहे. त्यांनी पाडलं, तुम्ही गेलात पुढच्या फेरीमध्ये. या, अभिनंदन. हा, आता खाल्लं तरी चालेल. ओके, जरा यांचा नंबर फक्त लिहून घ्या. पण जरा मी सांगतो तेवढं फक्त नंबर लिहून घ्या. हा, पण तुम्हाला आणखीन एक संधी आहे. ह्यांचे सगळे झाले, सगळ्यांना बिस्किट देणार, सगळ्यांचे उपवास सोडवणार आणि त्यानंतर परत एक संधी आउट झालेल्या ना असेल. ओके, 3 आणि 4 कोण आहेत? 3, 4 बसून घ्या. चला, एक घ्या. बिस्किट मध्ये चॉईस नाही मिळणार. आता काही जण म्हणतील गुड्डे पाहिजेत आम्हाला. नाही, जे आहे तेच आहे. चला चालू ठेवा डोक्यावरती. 3, 2, 1 आणि स्टार्ट. हा, चला बरोबर. नाकात नाही, अरे तोंडात गेलं पाहिजे. नाकात नाही, तोंडात तोंडात. हा, ओके. लास्ट चान्स. हे पडलं तर तुम्हाला नाही मिळणार आणि जर तुम्ही पाडलात तर त्यात तशाही पुढच्या फेरीमध्ये जातील. लवकर लवकर. ओके, पडलं. तुमचं पहिलं होतं ना, तुमचं पहिलं बिस्किट ना, तुम्ही गेलात पुढच्या फेरीमध्ये. अभिनंदन, जा पुढच्या फेरीमध्ये. ओके, 4 झाल्या. 5 आणि 6 कोण आहेत? 5 आणि 6. ओके, उपवास आहे? नाही, बुधवारचे उपवास पकडायचे पण नाहीत. हा, चला चालू. चला, ठेवा डोक्यावरती. फेविकॉल नाही लावायचं, आरामात ठेवा. ओके, 3, 2, 1 स्टार्ट. चालू. आरामात खेळवायचंय. नाही, दोघींचं पण पडलंय. ओके, ठीक आहे. जे हे पडलं, ज्यांचं सगळ्यात पहिल्यांदा पडेल त्या बाद होतील. ज्यांचं पडलं नाही किंवा जरी तोंडापर्यंत गेलं नाही तरी त्या पुढच्या फेरीमध्ये येईल. आरामात. बिस्किट न पाडता तुम्हाला खेळायचं आहे. पाडलं. ओके, या. आता खाल्लं तरी चालेल पुढच्या फेरीमध्ये. अभिनंदन. चला, अजून एकीने पण बिस्किट खाल्लं नाही आहे. ओके, किती आहे? 7 आणि 8. वाटतं बिस्किट खाणं सोपं आहे, इतकंही सोपं नाही आहे. ओके, पार्लेजी पाहिजेत. हा, पुढच्या वर्षी आपण ठेवूया, पार्लेजी ठेवूया. ओके, चला चालू. ठेवा डोक्यावरती. ओके, ठेवलं. हा, चला चालू. 3, 2, 1 स्टार्ट स्टार्ट स्टार्ट. हा, अरे तोंडातच न्यायचंय, नाकात नाही. अरे तोंडात तोंडात. हा, अरे तोंड बंद करून कसं तोंडात जाईल? नाही नाही, असं हात न लावता गेलं पाहिजे. ओके, ठेवा कपाळावरती. चला, येस, जाते. डोळ्यात नाही, डोळ्यात नाही, तोंडात तोंडात तोंडात. हा, नाही नाही, डोक्यावरती. डोक्यावरती ठेवा. ओके, हात न लावता तोंडापर्यंत. अरे तोंड उघडावं लागतं त्यासाठी सुद्धा. नाही, तबा. चला, डोक्यावरती ठेवा. डोक्यावरती. काय झालं, वेगळी टेस्ट येते? नाही ना? ओके, चला.
हा प्रयत्न करा, एकदम हळू, आरामात आरामात. जाईल जाईल, जाते जाते. नाही चला, थोडेसे बरोबर येतात, गालावरून घसरते. गालावर खळी खळी मध्ये अडकले बिस्किट. नाही चला, आउट झाला तुम्ही. येस, तुम्ही पुढच्या फेरीमध्ये. 8 नंबर पुढच्या फेरीमध्ये. 9, 10 कोण आहेत? या बसा. नाही खालची नका घेऊ, मी देतो बिस्किट. लगेच बघतात खालची देतात की काय. नाही नाही, 1, 2 चला, आरामात खेळा. चला चालू. तोंडापर्यंत घेऊन जायचंय. नाही नाही, हात नाही लावायचा एकदा चालू झाल्यानंतर. अतिशय आरामात. पुढच्या वेळेला येताना तोंडाला तेल लावून आलं तर लगेच जाईल. आता नाही जात आहेत. तोंडात तोंडात, डोळ्यात नाही, तोंडात. हा जात आहे. अरे थोड्यासाठी. चला चला, पुन्हा प्रयत्न चालू. येस, जराशी थोडंसं बाकी आहे, थोडंसंच बाकी आहे. पोचेल पोचेल, आज तरी पोचेल नक्कीच. गेलं 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 गेलं. जरासं हात नाही लावायचं, थोडंसं पेशन्स नाही, पेशन्स, थोडंसं पेशन्स. जातंय जातंय. येस येस, थोडंसं पेशन्सने काम करा. हा येस येस. हा जातंय जातंय. नाही जाते, नाही म्हणतायत. जेवलात? अरे जेवून आलात? हा हा म्हणताय. जातंय जातंय जातंय. थोडंसं चेहरा वाकडा केला तरी चालेल. अरे नाही नाही, थांबा थांबा, ही शेवटची संधी. जाईल, थोडंसं पेशन्सने काम करा, मात्र नक्की जाईल. हा पण जर हे बिस्किट पडलं तर तुमचा चान्स गेला. ओके, वहिनी ते कपाळावरतीच अडकलंय का? फेविकॉल लावलंय की काय? खालीच येत नाही अजून पण. खालीच येत नाहीये का? फेविकॉलनी चिकटवलं की काय? हा, दुसऱ्या वहिनीचं मात्र जात आहे. जवळपास आलेले आहे. पेशन्सने काम केलं तर होईल. खाली पडलं, जमिनीवरती पडलं की तुमचा चान्स गेला. वहिनीने डेफिनेटली असं वाटतंय फेविकॉल का जोड है, निघले का नाही. वहिनी जराशी मान जोरात हलवली तर कदाचित खाली. हा जमतंय जमतंय जमतंय. हा आलं आलं, डोळ्यापर्यंत आलं, नाकाला अडकलं. नाही, चला शेवटची संधी. हे बिस्किट पडलं की संपलं खेळ. चला, दोघींसाठी दुसरा चान्स आहे. वहिनी बरोबर आहे, हात नका लावू, फक्त थोडंसं, फक्त थोडासा प्रवास बाकी आहे. थोड्यासाठी पुन्हा मेहनत करू नका. थोडंसं जीव नाही. ओके, ओ फेविकॉल लावले वहिनी. झालं झालं, संपलं, तुम्ही गेलात पुढे. चला ठीक आहे, पुढच्या. हा मला वाटतंय तुम्ही काहीतरी चिकटवून आलात. या शेवट कोण उरलंय? एकटाच. ओके, गेली माझी मम्मी पुढचा राऊंड. आणखीन कोणाला खेळायचं असेल आताच खेळू शकता, अदरवाईज त्यांना आपण पुढच्या फेरीमध्ये पाठवू. तुला खायचंय? ओके, चला आणखीन कोण खेळायचं असेल? शेवटची संधी. ते लहान मुलांना नाही आहे, तुमच्या आधी पैठणी घेऊन तरी तुम्ही काय करणार. चला, पाठीमागे ज्या बघायला आलेल्या आहेत, खूप सोपे खेळ आहेत आपल्याकडे. एक आहे, अजूनही चान्स आहे, अदरवाईज आपण त्यांना. वैरी खेळणार आहे तुम्ही? नाही का? लास्ट की काय? अच्छा, ओके, ठीक आहे, चालेल. वहिनी तुमच्यासोबत कोण नाहीये, तशावर तुम्ही उशिरा आलात. तुम्हाला वाटत असेल मी पुढच्या फेरीमध्ये पाठवत नाही, तुम्हाला दुसऱ्या संधीमध्ये चान्स मिळेल. कारण की आपण ऑलरेडी सांगितलं होतं, उशिरा आलेल्या वहिनींना दुसरी चान्स मिळेल. मात्र आपण, चला ठीक आहे, 1 2 3 4 5 जणी आहात आणि 5 जणी गेलेले आहेत पुढच्या फेरीमध्ये. ओके, चला 1 2 3 4 5. जरासं 1 सेकंड, थोडंसं तुम्ही, अभिनंदन, तुम्ही पुढच्या फेरीमध्ये ऑलरेडी गेलेला आहात. गाईज माझी मम्मी पोचलेली आहे दुसऱ्या राऊंडला. गाईज आणि माझी बहीण बघा तिथे बसली आहे.
नहीं केवल इसका माहित नाही ये खड़े हम बीच में कसा वाटतं दुसऱ्या राऊंड मध्ये छान वाटतं. माझ्या मम्मीला छान वाटतंय दीदीला दिली आता काय माहित माझे छोटे मुली ओके लहान मुलं कोण कोण आहे तिथे कोण कोण खेळणार तुम्ही खेळणार ओके एक काम करा या पुढे या पुढे या खेळणार ना मी सांगितलेलं ऐकायचं ओके सगळ्यात अगोदर या 3 खुर्च्या आहेत ना 3 खुर्च्या बाजूला नेऊन ठेवा ओके हा आता पुढचं काम व्यवस्थित आहे का जो व्यवस्थित ऐकेल मी त्याला एक गिफ्ट देणार हा आता काय करायचं हे बिस्किट आहेत ना ते उचलायचे आणि त्या कचऱ्याच्या डब्यात नेऊन ठेवायचे साफसफाई अशी करायची असते कळलं ओके चला ठीक आहे हा चला ये कचऱ्याच्या डब्यात टाकायची खायची नाही ती कोणी खाल्ली संपली ना ओके आता बसून घ्या पुढच्या गेमला परत बोलवतो कचऱ्याचा डबा कुठे हा तिकडे नेऊन टाका ओके चला तर आपण सांगितलं होतं उशिरा आलेत का ओके आता पहिला खेळ संपवला आम्ही आत्ताच दुसरा चान्स आहे कारण की आऊट झालेल्यांना पण आपण आणखीन एक संधी देतो आहोत तर दुसरी संधी तुम्हाला मिळते कारण की ऑलरेडी उशिरा आला तुम्ही आपण 7 वाजता आपण रजिस्ट्रेशन चालू केलं होतं त्यामुळे जास्त वेळ सगळ्यांना पहिल्या फेरीमध्ये नाही देऊ शकत आता दुसरी संधी आहे याच्यामध्ये जिंकलात तर डायरेक्ट फायनलमध्ये जा ओके तर सिम्पल आहे 1 2 3 4 5 6 7 आणि 8 वहिनी आहेत तुम्हाला काय करायचं आहे सगळेजणी 1 बाय 1 या नाही ते एका लाईनीमध्ये नंबर वाईज उभे राहिला तरी चालेल ज्यांचा पहिला नंबर आहे त्या पहिल्या पुढे उभे राहा ज्यांचा शेवटचा असेल त्यांनी उभे राहा ठीक आहे हरकत नाही ओके हां चला सिंपल खेळ आहे तुम्ही त्या लाईनीवरती उभं राहायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे ही शेवटची दुसरी संधी आहे सगळ्या बहिणींसाठी मी आठवण करून देतो पुन्हा एकदा पहिला खेळ तुम्ही खेळलेला आहात पहिल्या खेळामध्ये तुम्हाला यश नाही आलं मात्र तुमच्या अपोजिटमध्ये ज्या होत्या त्या जिंकल्या आणि त्या पुढच्या फेरीमध्ये गेलेल्या तुम्हाला मिळते दुसरी संधी यावेळेला खूप सोपं आहे यावेळेला काय करायचं आहे या लाईनीवरती उभं राहायचं इथे नीट लक्ष देऊ नये का नाही थोडंसं बाजूला थांबा हां म्हणजे ह्यानं कळेल की काय खेळायचं आहे इथं ह्या लाईनीच्या पाठीमागे उभं राहायचं आहे ह्या माचीसच्या पेट्या त्या रिंगमध्ये टाकायच्या आहे ओके ज्या वहिनी तुमच्यापैकी सगळ्यात जास्त माचीसच्या पेट्या त्या टाकतील अशा 2 वहिनींना मी पुढच्या फेरीमध्ये परत संधी देईल क्लिअर आहे ओके किती सोपं आहे ना आणि एवढ्या सोप्या दुसरी संधी एवढी सोपी असते का आपल्याकडे नाही तर याच्यामध्ये ट्विस्ट असा आहे ह्या माचीसच्या पेट्या त्या रिंगमध्येच टाकायच्या फक्त ज्यावेळेला त्या माचीसच्या पेट्या टाकणार त्यावेळेला तुमचं तोंड इकडे नाही तर अपोजिट वापसलं पाहिजे आणि इथून बघा असं पकडायचं आहे आणि असं टाकायचं हां ज्यांच्या सगळ्यात जास्त 2 वहिनी ज्या सगळ्यात जास्त माचीसच्या पेट्या टाकतील त्या जातील पुढच्या फेरीमध्ये अशा एकूण 10 म्हणजे पहिल्यांदा 5 दुसऱ्यांदा 5 अशा 10 माचीसच्या पेट्या तुम्हाला दिल्या जातील एका वेळेला 5 टाकायच्या आहेत परत दुसऱ्या वेळेला 5 टाकायच्या आहेत क्लिअर आहे तुमच्यापैकी ज्यांच्या माचीसच्या पेट्या सगळ्यात जास्त त्या रिंगमध्ये जातील त्यांना आपण पुढच्या फेरीमध्ये पाठवणार ओके चला लहान मुलं कोण आहेत मोठी हे थांबा तिकडे 8वीला कोण आहे 8वीला एक बसा आधी जागेवरती 8वीला कोण आहे 8वीला 7वीला कोण आहे 7वीला कोण आहे 7वीला फर्स्ट वाल्याने इकडे येऊ पण नका एक 2 जण या बाईच्यानी बसून घ्या चॉकलेट पाहिजे ना हा माझ्यावर उठायचं नाही ओके ऐकून घ्या तुमचं काम आहे एकाने तिकडे थांबायचं एकाने तिकडे थांबा
ओके. तू माशीच्या पेट्या पडतील, पडल्यानंतर उचलायच्या आणि त्याच्याकडे द्यायच्या, कळलं? हा. प्रत्येक वेळेला वाकायला नव्हतं, वय झालं तर. चला ठीक आहे. पहिल्या वहिनी, एक सेकंड. वहिनी खेळ कळलाय तुम्हाला? खेळ कळलाय? एका वेळेला 5, एकाच वेळेला 5. येस, अशा एका वेळेला 5. ह्याला नाही मारायचे, रिंग मध्ये टाकायच्या का? तुझं काय खरं नाही आता. चला उलट, लाईनीला टच नाही झालं पाहिजे. ती लाईन आपण ठेवलेली आहे, त्याला टच नाही झालं पाहिजे. पहिल्या प्रयत्नात 5, दुसऱ्या प्रयत्नात 5. चला चालू करा. एका वेळेला 5 आणि पहिल्या प्रयत्नात गेलेल्या आहेत 1. वा, क्या बात आहे. बाळा रिंग हल्ली नाही पाहिजे का? ओके. हा, तू त्यांना दे. अच्छा, तुझीच मम्मी आहे. ओके. आता हरली तर शिट, अशी मुलं आहेत तुमची. चला ठीक आहे, बघूया. पहिल्या प्रयत्नात 1 माचीसची पेटी गेली आहे. दुसऱ्या प्रयत्नात किती माचीसच्या पेट्या जात आहेत? चालू. हा, आजच मुहूर्त आजचाच आहे. आणि दुसऱ्या प्रयत्नात ही 1. चला ठीक आहे. ओके, पुढच्या बहिणी या. त्यांना झालं, त्यांचं संपलं. सगळ्या मम्मीकडे नाही द्यायचे असतात. ओके, बघूया पुढील बहिणी. जेवढ्या जास्तीत जास्त माशीच्या पेट्या जातील तितके तुमचे चान्सेस आहेत. पुढच्या मात्र पहिला प्रयत्न नाही झालाय. कांदा खायचंय, घेऊन या, आपण खाऊया. ओके, चला ठीक आहे. थोडस जोर जास्त लावा. आणि दुसऱ्या प्रयत्नात 1. वा, चला बघूया. वहिनी जास्त जोर लावून टाकलात तरी चालेल. तुमच्यासाठी सांगतो, कार्यक्रम संपल्यानंतर सगळ्या जे सहभागी स्पर्धक आहेत त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे, माहिती आहे ना? माहिती आहे की नाही? नाही माहीत? ओके, कुठे गेले? नाही, खरंच तुमच्या जेवणाची व्यवस्था आहे. कार्यक्रम संपल्यानंतर सगळ्या बहिणींना जेवण आहे. फक्त हे जेवण तुम्हाला स्वतःच्या घरी मिळणार. ओके, चला चालू करूया. चला बहिणी, अंदाज घ्या किती जोर लावायचा आहे. आणि पहिल्या प्रयत्नात गेला 4. क्या बात है. स्वतःचे नंबर जरा लक्षात ठेवा. पहिल्या प्रयत्नात 4. बघूया दुसऱ्या प्रयत्नात किती माशीच्या पेट्या जात आहेत. आणि दुसऱ्या प्रयत्नात गेलेले आहेत 1. वा, क्या बात है. चला थांबा वहिनी, कदाचित तुमचे चान्सेस जास्त आहेत. बघूया पुढील वहिनी काय करतायत. येस, आजच टाकायचे आहे. अंदाज घ्या की रिंग कुठे आहे आणि तितकंच जोर लावून तुम्हाला टाकायचं आहे. वहिनी आम्हाला थांबा, एक सेकंड थांब. वहिनी आपलं नाव? स्वाती सिद्धेश्वर दरेकर. आम्हाला असं कळलं की तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. पार्टी मग कुठे आहे आज? पार्टी नाही आज. सगळ्यांनी सांगितलं होतं ना जेवणाची व्यवस्था ती यांच्याच घरी होती घरी तर. ओके वहिनी, तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांनी एकदा कॉंग्रॅच्युलेशन बोलूया. कॉंग्रॅच्युलेशन अँड सेलिब्रेशन. मिस्टर कुठे आहेत? त्यांना पण बोलून घ्या ना, आपण एकत्र केक कापूया. चल ठीक आहे. वहिनी पहिल्या प्रयत्नात गेलेल्या आहेत. किती गेल्या? 1 पण नाही गेला. थोडस जोर जास्त लावा. घरी जाऊन पार्टी पण करायची आपल्याला, त्यामुळे जोर लावू शकता. चला, आणि दुसऱ्या प्रयत्नात 1. चला, आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे 5. वहिनी तुमच्यासाठी जरी पहिली संधी असली तरी तुम्ही उशीर आलात, त्यामुळे या संधीचं तुम्हाला सोनं करायचं आहे. आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे 5. जर तुम्ही 6 टाकलेत तर नक्कीच दुसऱ्या फेरीमध्ये जाणार आहात. चला, येस 1. चला बघूया. रिंग फक्त हलवू नकोस, तुला काय करायचं ते कर, फक्त रिंग हलवू नकोस. पहिल्या प्रयत्नात 1 गेलेली आहे. दुसऱ्या प्रयत्नात तुम्हाला किमान 5च्या 5 टाकावे लागतील, किमान 4 तरी. येस, आणि दुसऱ्या प्रयत्नात 2.
म्हणजे एकूण तुम्ही माशीच्या पेट्या टाकलेल्या आहेत 3. 5 नंतर 3 बरोबर. या थांबा जरा इथे. आणि शेवटचे स्पर्धक बघूया काय करतायत. वहिनी 3 पेक्षा जास्त टाकलेत तर तुमचा नंबर, 3 पेक्षा कमी टाकलेत तर या वहिनीचा नंबर. बघूया. वहिनी जास्त जेवून आल्यात. डायरेक्ट 6 गेल्या. येस. चला शेवटची संधी. मात्र या संधीचं सोनं अजून येऊ शकतं. एका वेळेला 5 माशीच्या पेट्या रिंगमध्ये जाऊ शकतात. अंदाज घ्या आणि त्याप्रमाणे टाका. आणि दुसऱ्या प्रयत्नात 3. म्हणजे चला या वहिनी जरा पुढे. स्पर्धा क्रमांक 7. तुम्ही किती माशीच्या पेट्या टाकल्या होत्या? 5. म्हणजे तुम्ही गेलेलात पुढच्या फेरीमध्ये. एकदा जोरदार टाळ्या वहिनींसाठी झाल्या पाहिजेत. तुम्ही जरा या बाजूला या. आणि 3 मध्ये कोण कोण होत्या? 2 जणी. या जरा पुढे या. पण दोघींपैकी फक्त एकीला मला पुढच्या फेरीमध्ये पाठवायचं आहे. पाठवूया दोघींना? नाही. चला एकीलाच पाठवायचंय. तुम्ही काय करायचं? दोघींना परत एक चान्स देतोय. या प्रयत्नात जे जास्त टाकतील त्या जातील पुढच्या फेरीमध्ये. ठीक आहे. चला. येस. शेवटची संधी आणि शेवटच्या प्रयत्नात एकही नाही. चला या वहिनी. हा यावेळेला एकच चान्स. एकच चान्स. एका संधीचं तुम्हाला सोनं करायचं आहे. आणि यावेळेला 3. क्या बात है. चला वहिनी जरा पुढे या. आपलं नाव? रोहिणी सचिन करांडे. रोहिणीजी एवढा नेम कसा काय? बरोबर त्या रिंग मध्ये बरोबर गेल्या. असंच अंदाज. मिस्टरांना पण असं काहीतरी फेकून मारता काय? नाही. नक्की? ओके चला ठीक आहे, हरकत नाही. वहिनी जरा या बाजूला या. ठीक आहे, यांच्यासोबत आपण खेळू. पण मात्र नशिबात असेल तुमच्या त्यांच्यापैकी एक चान्स तुम्हाला मिळू शकतो. मात्र तुम्हाला इथं थांबणं गरजेचं आहे. किती जणी आहेत? 3, 6. अजून कोणतरी होतं ना? कोण गेलंय का? नाही. ओके या जरा पुढे या. हा त्या माझ्याच्या पेट्या जरा ठेव त्या बॅगेत. ठेव बॅगेत. ठीक आहे. चला अभिनंदन, तुम्ही दुसऱ्या फेरीमध्ये गेलेले आहात. तर आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात करतो आहोत. 3, 2, 5. एक कोण गायब झालं? अच्छा नको, ठीक आहे. चला एक काम करूया, आपण पुढच्या खेळाला सुरुवात करूया. आता दुसरा खेळ अतिशय सोपा आहे. तुमच्यापैकी 3 जणी बाद होतील. 3 जणी जातील पुढच्या फेरीमध्ये. नीट लक्ष देऊ नये का? 3 जणी आउट होतील. 3 जणी जातील पुढच्या फेरीमध्ये. तर या 6 पैकी ज्या पुढच्या फेरीमध्ये गेलेल्या आहात, तुमची एखादी खास मैत्रीण आहे का या 6 मध्येच? नाही तर कोणासोबत तरी एक जोडी तयार करा आणि उभे राहा. हा ठीक आहे. जिच्यावरती तुमचा विश्वास आहे तिच्यासोबत जोडी बनवून उभे राहा. आता तुमच्या जोडी मीच बनवली. ठीक आहे. ओके जर एक काम करा, तुम्ही पुढे या. तुम्ही या याच्यानंतर. तुम्ही या इकडे. एका लाईनीमध्ये थांबा. एक ह्या बाजूला, एक इकडे. इकडे या पुढे या. तू पण आहेस यांच्यामध्ये? हो ओके या. अजून कोण आहे का ज्या पुढच्या फेरीमध्ये गेलेल्या? नाही, फक्त याच होत्या ना? नाही. ओके थांबा जरा इथे या. कुठे गेलेला? मध्येच गायब झालं. अच्छा ओके. तर ह्या एकट्याच आहेत. यांच्यापैकी कोण खेळणार 3पैकी? का तुम्हाला काय चान्स देऊ? त्या काय खेळायला? त्यांना काय चान्स देऊ? तुम्ही का आल्यात मग? अच्छा ठीक आहे. 3पैकी एक टास्क देतो. तो टास्क जर तुम्ही कंप्लीट केला तर तुम्हाला मी चान्स देईन. ओके. तुमच्यापैकी ज्या वहिनींनी दोन्ही हातामध्ये सगळ्यात जास्त बांगड्या घातल्यात, मी त्यांना यांच्यासोबत खेळायची संधी देईन. कोणाच्या जास्त आहेत? एकीची तरी जास्त असेल. तुमच्या आहेत? या अभिनंदन. या. वाटलं होतं कधी बांगड्यांमुळे पुढच्या फेरीमध्ये संधी मिळेल? नाही. ओके या वहिनी. चला ठीक आहे, या पुढे या. 1, 2, 3, 4. ओके. दोघींमध्ये एक ग्लास घ्या आणि एक पाठी द्या. एक शेवटला द्या.
चला आता ही संधी आहे तुम्हाला फायनल मध्ये जाण्यासाठी. नीट लक्ष देऊन आहे का. जर जिंकलात तर म्हणजे पैठणीच्या एक पाऊल तुम्ही जवळ जाणार आहात. इतकं सोपं आहे. ओके, तर खेळ असा आहे. सगळ्यांना मी दिसतोय. ओके, अरे एवढं टक लावून बघताय, मला लाज वाटते. तुम्ही एकमेकींकडे बघा, एकमेकींकडे बघा. टर्न करा. तुम्ही त्यांच्याकडे बघा, तुम्ही त्यांच्याकडे बघा, तुम्ही त्यांच्याकडे बघा. ओके, शेजारीमध्ये असं अर्ध्या हाताचं अंतर घ्या. अर्धा हात शेजारीमध्ये. जर तिकडच्या वहिनी पाठी सरकला तरी चालेल. ओके, आता एक काम करा. जो ग्लास दिलाय तो दोघींच्या बरोबर मध्ये ठेवा. एक काम करा, ह्या लाईनीवरती ठेवा, ह्या लाईनीवरती ठेवा. अरे त्यात काही नाही देणार आहे, उलटा ठेवलं तरी चालेल. त्यात पण अपेक्षा असते काहीतरी मिळेल. उलटा ठेवा, उलटा ठेवा. त्याच्यामध्ये चला, बॅगेला हात नाही लावायचा, माझा उद्या इव्हेंट आहे. ओके, चला दोघींमध्ये आता एखादंच अंतर घ्या. लहान मुलांना थोडंसं बाजूला करा. कुणाचं आहे? किसका बच्चा खोया आहे? दोघींमध्ये एखादंच अंतर घ्या. नाही नाही, समोर समोर तुमच्या खास मैत्रिणीच्या समोर असं एखादंच अंतर घ्या. बोटाला बोट लागला पाहिजे. जरा घ्या, हे बघा असं. आणि बरोबर दोघींच्या खाली ग्लास असला पाहिजे. आता कुणाला वाटतं ते, ए बाळा ती रिंग 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 घेऊन या. इकडे इकडे इकडे, तू इकडे. ती रिंग बाळा कार्यक्रमाची आहे. ओके, जरा द्या. चला ठीक आहे. एखादंच अंतर घेतलं. कोणाला वाटतंय तिच्यापासून ग्लास जवळ आहे, माझ्यापासून लांब आहे, तात्काच अंतर व्यवस्थित करा आणि उभे राहा. तर खेळ काय आहे नीट लक्ष देऊन ऐका, नीट समजून घ्या. आधी मी शरीराचा एक एक अवयव सांगेन, त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे दोन्ही हात घेऊन जायचे आहे. कळलं इथपर्यंत? ओके, परत सांगू? ओके, ज्या वेळेला सांगतो त्यावेळेला नीट लक्ष द्या. गप्पा पण नंतरला मारूया. ओके, मी शरीराचा एक एक अवयव सांगेन, एक एक बॉडी पार्ट सांगेन, तिथे तुम्हाला तुमचे दोन्ही हात घेऊन जायचे आहेत. जर समजा मी डोकं बोललो तर तुमच्या दोन्ही हात डोक्यावरती असले पाहिजे. ठेवा, दोन्ही हात डोक्यावर ठेवा, दोन्ही हात डोक्यावरती ठेवा. ओके, अरे वा, सगळ्यांचं डोकं वरती आहे. वा, ओके. त्यांना मराठी कळतं? तुम्हाला मराठी कळतं ना? ओके, तू मराठी शिक आता. ओके, ठीक आहे. ज्या वेळेला मी खांदा बोलेन त्यावेळेला दोन्ही हात खांद्यावरती असला पाहिजे. ठेवा खांद्यावरती. ज्यावेळेला मी कंबर बोलेन त्यावेळेला दोन्ही हात कमरेवरती. ए लहान मुलांनी थोडंसं बाजूला थांबा सगळ्यांनी. तुमचा आवाज माईक मध्ये येतोय, थोडंसं शिफ्ट व्हा प्लीज. तुमचा आवाज माईक मध्ये शिफ्ट व्हा. इथे सुद्धा कुणाची येते? ओके, ज्यावेळेला मी कंबर बोलेन त्यावेळेला दोन्ही हात कमरेवरती असले पाहिजे. ठेवा, कमरेवरती ठेवा हात. ओके, ज्यावेळेला मी गुडघा बोलेन, गुडघा, दोन्ही हात गुडघ्याला असले पाहिजे. आणि ज्यावेळेला मी पाय बोलेन दोन्ही हात पायाला असले पाहिजे. पायाला, पायाला, पाय पाय खाली आहेत. ओके, इथपर्यंत कळलं? ओके, आणि ज्यावेळेला मी ग्लास बोलेन त्यावेळेला तुमची जी समोर खास मैत्रीण आहे ना, जिच्यासोबत तुम्ही जोडी बनवलेली आहे, तिच्या अगोदर ग्लास काढून घ्या. हॅलो हॅलो हॅलो, माईक. डेकोरेटर्स या ठिकाणी असतील तर थोडंसं माईक मध्ये सेलचा इश्यू आहे. दुसरा माईक आहे ना? हॅलो, ओके. तुमची जी खास मैत्रीण आहे तिच्या अगोदर ग्लास काढून घ्यायचा. ज्यांच्याकडे ग्लास त्या जातील फायनल फेरीमध्ये. मात्र तुमची ज्यांच्याकडे ग्लास नसतील त्यांचा प्रवास आत्ता पुरता इथे थांबेल. क्लिअर आहे? खास मैत्रिणीला आउट केलं तरच तुम्ही पुढच्या फेरीमध्ये जाणार आहात. सिंपल. ओके, चला तरी पण आम्हाला एक ट्रायल राऊंड घेऊया. लहान मुलं कोणाची आहेत ना, जरा प्लीज बाजूला या. कार्यकर्ते जर असतील सगळ्या लहान मुलांना थोडंसं बाजूला करा. एक आपण ट्रायल राऊंड घेऊया. ओके, म्हणजे प्रॉब्लेम नको, कारण की पैठणीचा प्रश्न आहे. ओके, चला डोकं चालू करतोय आम्ही. डोकं, खांदा, कंबर, गुडघा, डोकं, खांदा, डोकं, कंबर, गुडघा, डोकं, पाय, पाय पाय इकडे असतो. डोकं, खांदा, कंबर, कमरेच्यावरती स्ट्रेट उभं राहायचं, वाकायचं नाही. गुडघा आणि पाय असेल त्याच वेळेला वाकायचं आहे. ओके, खांदा, डोकं, गुडघा, डोकं, खांदा, कंबर, ग्लास. ओके, कुणाकडे ग्लास आहेत दाखवा. त्या जातील पुढच्या फेरीमध्ये. पण मी सांगितलं होतं हा ट्रायल राऊंड आहे. कळलं खेळ सगळ्यांना? क्लिअर आहे सगळ्यांना? ओके,
हॅलो, ओके, चला आवाज येतोय ना? परफेक्ट. चला, खेळ कळलाय सगळ्यांना? ही संधी आहे तुम्हाला डायरेक्ट फायनलमध्ये जाण्यासाठी. या खेळ व्यवस्थित खेळला तर तुम्हाला चान्स आहे डायरेक्ट फायनलमध्ये पोहोचण्यासाठी. त्यामुळे हा खेळ व्यवस्थित खेळायचा आहे. ज्या वेळेला ग्लास म्हणेन त्याच वेळेला फक्त ग्लासला हात लावायचा आहे, त्याच्या अगोदर नाही. क्लिअर? चला, दोघींमध्ये एखाद्याचं अंतर घ्या. कोणाला वाटतं तिच्यापासून जवळ आहे, माझ्यापासून लांब आहे, आताच व्यवस्थित ग्लास करून घ्या. ठीक आहे? नंतरला बोलू नका तिच्यापासून जवळ होता, मला परत संधी पाहिजे नाही. ओके, चालू करतोय. प्रेक्षक आहेत, प्रेक्षकांनी ह्या सिटी मारतोय थोडंसं, इको जास्त आहे. ठीक आहे. हॅलो, हां, बरोबर. चला, खेळ कळले सगळ्यांना? ओके, परफेक्ट. आपण चालू करूया. लहान मुलांना जरा प्लीज, सगळ्या लहान मुलांना थोडंसं बाजूला घ्या. कार्यकर्ते मंडळाचे असतील, बाळा तू जरासं बाजूलाच बस. जर कोण मध्ये आलं त्यांच्याकडून आणि त्यांच्या पॅरेंट्सकडून आता 100 रुपये घेणार. 100 रुपये घेणार डायरेक्ट. म्हणजे हे मंडळाच्या देणगी बुकामध्ये जमा होते. क्लिअर? चला, कोण कोण पकडणार लहान मुलांना त्या? हां, इथं कोण मध्ये आलं ना डायरेक्ट पकडायचं, स्टेजवरती घेऊन यायचं, त्यांच्या पप्पांकडून 100 रुपये घेऊन यायचे. ओके, चला, क्लिअर? चला, आपण चालू करूया. शेवटची संधी तुम्हाला डायरेक्ट फायनलमध्ये पोहोचण्यासाठी, त्यामुळे व्यवस्थित खेळा. ठीक आहे? चला, चालू करूया. डोकं, खांदा, कंबर, गुडघा, पाय, डोकं, खांदा, कंबर, डोकं, खांदा, डोकं, कंबर, खांदा, डोकं, खांदा, डोकं, कंबर, गुडघा, खांदा, डोकं. वहिनी विसरत की काय? डोकं कुठे, खांदा कुठे, विसरलं सगळं. ओके, चला. खांदा, खांदा इथे असं. ओके, खांदा, डोकं, कंबर, खांदा, डोकं, खांदा, डोकं, खांदा. खांदा, हे खांदा, खांदा म्हटलं मी. खांदा इथे असतो, खांदा इथे असतो. हा, खांदा इथे असतो. खांदा, खांदा, खांदा म्हटलं मी. खांदा, खांदा, कंबर, गुडघा, पाय, डोकं, खांदा, डोकं, कंबर, खांदा, डोकं. डोकं, हे डोकं, डोकं, डोकं इकडे असतं. डोकं ग्लासात अडकले नाही ना? ओके, चला. डोकं, खांदा, कंबर, गुडघा, पाय, डोकं, खांदा, डोकं, कंबर, गुडघा, डोकं, खांदा, कंबर, खांदा, डोकं, खांदा. खांदा, हे खांदा, खांदा, खांदा म्हटलं मी. खांदा, खांदा इथे असतो. ओके, खांदा, कंबर. जरासा आवाज प्लीज कमी करा. तुम्ही तिकडे बसा ना प्लीज. तुमचा आवाज सगळा साऊंडमध्ये जातोय, माईकमध्ये जातोय. तुझा पण तिकडे 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 शिफ्ट व्हा आणि शांत बसा जरा प्लीज. कारण तुमचा आवाज जातोय, त्या कन्फ्युज झालं तर पैठणीसाठी तुमच्याशी भांडतील. भांडणार का तुम्ही? नाही ना? महिला आहेत त्या. ओके, चला. खांदा, डोकं, कंबर, गुडघा, पाय, खांदा, डोकं, खांदा, कंबर, गुडघा, खांदा, कंबर, खांदा, डोकं, खांदा. खांदा, हे खांदा, ए खांदा म्हटलं हे बाळा. विसरली सगळं. डोकं ग्लासात, खांदा ग्लासात, अवघड आहे. चला, खांदा, कंबर, गुडघा, पाय, डोकं, खांदा, कंबर, खांदा, डोकं, खांदा, डोकं, खांदा, डोकं, खांदा, डोकं, खांदा. खांदा, हे खांदा. अरे खांदा इथे असतो वहिनी, खांदा इकडे असतो. बिचारा विसरल्या कुठे काय आहे, अवघड आहे. चल, ठीक आहे. खांदा, खांदा, खांदा इथे असतो. खांदा, कंबर, गुडघा, डोकं, डोकं, हे डोकं वरती असतं. डोकं, खांदा, गुडघा, पाय, गुडघा, खांदा, डोकं, कंबर, डोकं, खांदा, कंबर, खांदा, डोकं, कंबर. कंबर, हे कंबर, कंबर. अरे मला काय कंबर पण हिची क्लासात आहे. दोघांनी जरा तिकडे बसा. कोण कोण आवाज करते पाठीमागून? दोघांनी बसा, तिकडे बसा, तिकडे तिकडे बसा. पाठीमागून ग्लासचा आवाज काढतोय. येस, आय नो. चला, ठीक आहे. माझा आवाज येतोय ना? ओके, परफेक्ट. चला, पैठणीचा खेळ आहे. एक पाऊल दूर आहात पैठणीच्या.
त्यामध्ये जिंकलात तर डायरेक्ट पैठणीच्या एक पाऊल जवळ म्हणजे फायनल फेरीमध्ये तुमचा प्रवेश असणार आहे. चला, खांदा, डोकं, कंबर, गुडघा, पाय, डोकं, खांदा, डोकं, कंबर, गुडघा, पाय, खांदा, डोकं, खांदा. खांदा इकडे असतो. खांदा म्हणलं की गुडघ्याला आलं होते. ओके, डोकं, गुडघा, डोकं, डोकं, डोकं वरती असतं. डोकं, खांदा, कंबर, खांदा, डोकं, गुडघा, डोकं, पाय, पाय खाली असतात. हो, पाय खाली असतात. डोकं, खांदा, डोकं, खांदा, कंबर, खांदा, डोकं, खांदा, डोकं, कमर, कमर. कमर अवघड आहे सर. कमर इकडे असते. कमर इकडे असते. चला, अर्धा किलो वजन कमी झालं नाही. मला 1 किलोचं टार्गेट दिलंय. चला ठीक आहे. पण फिट होतात हे बघून खूप चांगलं वाटतं. उद्यापासून जरा अशाच फिट राहत. अर्धा किलो वजन कमी झालं, आणखीन अर्धा किलो कमी झालं की डायरेक्ट पैठणी सुद्धा घेऊन जाईल. ओके, चला, खांदा, डोकं, गुडघा, डोकं, पाय, डोकं, खांदा, डोकं, कंबर, खांदा, डोकं, कंबर, डोकं, खांदा, खांदा, खांदा इथे असं. खांदा, डोकं, कंबर, गुडघा, डोकं, खांदा, डोकं, खांदा, डोकं, डोकं, डोकं. चला, डोकं, खांदा, कंबर, डोकं, ग्लास, डोकं, ग्लास कोणी कोणी घेऊन चालले. त्यांनी इथे थांबा. बाकीयांना विनंती आहे बसून घ्या. चला, खूप छान पद्धतीने खेळलात त्याबद्दल खूप खूप अभिनंदन. एकदा जोरदार टाळ्या चारही वहिनींसाठी झाल्या पाहिजेत. या तर आहेत ना. हा ठीक आहे. या महिला स्पर्धकांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आजीजी म्हणतात आम्ही वहिनी नाही झालो असे. अच्छा ठीक आहे, हरकत नाही. 1 2 3 4 ग्लास द्या आणि तुम्ही इथेच थांबा. ओके, 1 2 3 4. चला, तर जास्त वेळ न घेता आपण फायनलला सुरुवात करूया. एक काम करा ना, लहान मुलांनी जरा मला 4 खुर्च्या द्या ना. 4 खुर्च्या रिकामी एका लाईनीमध्ये ठेव. इथे इथे संगीत खुर्ची कशी खेळतात तशी ठेवा. 4च पाहिजे. लांब ठेव, लांब ठेव, लांब लांब लांब. हा बस 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 बस. 5 लाव, 5 लाव, 5 लाव. 5 खुर्च्या ठेव. ठीक आहे, 1 2 3 4 5. जरा चौघीने बसून घ्या खुर्च्यांवरती. पद्मावरजी, जर आपल्यापर्यंत आमचा आवाज जात असेल तर आपल्याला विनंती आहे कृपया माईशी संपर्क करायचा आहे. साइडून आहे. अरे भाई 1 2 3 4. लहान मुलांनी थोडंसं बाजूला व्हा. बाळा थोडंसं बाजूला जा. ओके, वहिनी आणि महिला स्पर्धकांनो अभिनंदन. तुम्ही फायनलमध्ये आहात. पण चौघींमध्ये नाही तर 5 जणींमध्ये आपण हा खेळ खेळणार आहोत. कोणाला खेळायचं आहे लगेच सगळ्यांच्या हातवरती. तुम्हाला तसावर खेळ नाहीये. तुम्ही बसून. तुम्ही वहिनी आहात नाही. 18 वय झाले नाही. लग्न केलेस. अरे हा म्हणते. अच्छा नाही बोललीस. ओके, किती घाई आहे बघा लग्नाची तिला. ओके, चला तर कोण खेळणार. 1 2 3 4. का तुम्हाला काय चान्स देऊ नको. तू लेडीज आहेस. ऑपरेशन केलंस नाही ना. मग बस टाकप तिथे. ओके, तर कोण कोण इच्छुक आहेत खेळण्यासाठी फायनलला. डायरेक्ट फायनलचा प्रवास आहे. ओके, तर तुमच्यापैकी मी त्या वहिनींना चान्स देणार किंवा त्या महिला स्पर्धकांना चान्स देणार. तुम्ही पण खेळणार. अच्छा तुम्ही पण आहात. ओके, आणखी कोण असेल शेवटची संधी आहे म्हणजे डायरेक्ट फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी. पुन्हा एक टास्क येईल. टास्क जर तुम्हाला वाटते की तुम्ही पूर्ण करू शकत असाल तर तुम्हाला डायरेक्ट फायनलमध्ये घ्या. ठीक आहे, परफेक्ट. चला, एक टास्क जर कंप्लीट केला तर डायरेक्ट फायनलमध्ये संधी आहे. ओके, तर तुमच्यासाठी टास्क असा आहे. तुमच्यापैकी ज्या वहिनींचे सगळ्यात लांब किस्सा आहेत ना, मी त्यांना चान्स आहे ना पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी. ज्यांना वाटतंय त्यांनी पुढे या. ज्यांना वाटतंय त्यांनी या.
असं काही नाहीये. एकच कॉम्पिटिशनला पण कोण नाही. कॉम्पिटिशन मला काय, आम्हाला काही कळत नाही. या या, ज्यांना वाटतं की बाबा ठीक आहे माझे जवळपास जरी आहेत येऊ शकतात. या या, इथे या, इथे या, इथे या. आर्टिफिशियल नाही लावायचे ती. लवकर या. हा हा हा, मला वाटतं त्या थोड्या वेळानंतर बोलतील हा मी कालच्या लावून येऊ काय, म्हणून म्हटलं आर्टिफिशियल नाही, इथेच या. इथे या, जर एका लाईनीमध्ये थांबा. नाही नाही, आम्हाला बघा, आम्ही पुरुष मंडळ, आम्हाला यातलं काही कळत नाही. आम्हाला सांगितलं टोमॅटो घेऊन या, आम्ही बटाटे घेऊन येतो, आम्ही शिव्या खातो. मेथी आधी कोथिंबीर याच्यामध्ये पण काही वेळेला फरक नाही कळत. तर महिलांचं सौंदर्य तर लांबची गोष्ट आहे, बरोबर. एक काम करा, तुम्ही टर्न करा स्टेजकडे. लहान मुलांनी थोडंसं बाजूला थांबा. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, सगळ्यांनी जरा बाजूला थांबा. महिला मंडळ, स्पेसिफिकली महिला मंडळ, तुम्ही ज्यांना ठरवणार आपण त्यांना पुढच्या फेरीमध्ये पाठवणार. ओके. मॉडेल नंबर 1, मॉडेल नंबर 2, मॉडेल नंबर 3. खुश झाले हे बाबा, आम्हाला मॉडेल म्हणाल्या. आता रॅम्बोगोवरती जाणार आम्ही. 1, 2, 3. ज्यांचा आवाज मोठा मी त्यांना पुढच्या फेरीमध्ये पाठवणार. 1, 2, 3. 1, 2, 3. 1, 2, 3. 4 म्हणतायत. 1, 2, 3. 1, 2, 3. ओके. तर अशा प्रकारे तुम्ही इलेक्शन जिंकलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या. ओके. वहिनी थोडा वेळ तुम्ही बसून घ्या. तुम्ही थांबा ना. हो तुम्हीच. ओके. वहिनी, आज तुमचा लग्नाचा वाढदिवस आहे. तुम्हाला गिफ्ट म्हणून तुम्हाला पुढच्या फेरीमध्ये पाठवलं असं कळतंय. थँक्यू. कुणी पाठवलं, कुणी वोटिंग केलं यांच्यासाठी. माझ्याच मैत्रिणी आहेत. सगळ्यांना पार्टी आहे माहिती आहे ना. ओके. वहिनी थांबा ना, थांबा. कुठे चाललंय पण तिकडे, तुम्हाला इथे बसेल. हां, तर सगळ्यात अगोदर मला सांगा की या सगळ्यांमध्ये तुमची केस लांब आहेत. इतकी लांब केस सांभाळण्यासाठी तुम्ही काय केलं. 12वी पासून मेहनत केली. बघा, सगळे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मेहनत करतात, या 12वी पासून करतात. काय केलं तसं. माझे पहिल्यापासून लांब आहेत, जन्मतात पासून आहे. जन्मल्यापासूनच लांब आहेत म्हणतात. पाळण्यामध्ये केस बाहेर पडत होती. हा पण ठीक आहे, ऑब्व्हियसली मेहनत करावी लागते. ऑइलिंग असेल किंवा काय खूप सारे ट्रीटमेंट असतात त्या करायला लागतात. असं तुम्ही काय केलं. वा, म्हणजे नॅचरल्स आहेत. काही केलं नाही, पार्लरमध्ये जाता. जाते पण याच्यासाठी नाही, केसासाठी नाही. अच्छा, केसांसाठी नाही जात, म्हणून त्यांची केस लांब आहेत. ओके. चला, पण अभिनंदन वहिनी. एक खुर्ची घ्या आणि तिथे बसा कॉर्नरला. लहान मुलांनो प्लीज सांगतोय, तुम्हाला तुमच्यासाठी खेळ ठेवतात ना. नाही ठेवतात ना. त्यावेळेला असं महिलांनी येऊन तुम्हाला डिस्टर्ब केलेलं आवडेल का. नाही ना. मग तुम्ही त्यांच्या कार्यक्रमामध्ये का डिस्टर्ब करताय. जर तुम्ही आता डिस्टर्ब केलं तर त्या पण तुम्हाला घरी नाही पाठवणार, म्हणजे खेळायला नाही देणार. मग इकडे गप घरी जाऊन बसावं लागेल तुम्हाला. ठीक आहे. 1, 2, 3, 4, 5. अंदाजे 15-20 महिला होत्या. त्यांच्यापैकी आपण 3 पारितोषिकं या ठिकाणी देणार आहोत. जर कार्यकर्त्यांनी सांगितलं की वाढवायचे आहेत तर वाढू, पण किमान आत्तापुरते तरी 3 आहेत. ज्यातील प्रथम असेल मानाची पैठणी. तुमच्या 5 पैकी एकीला मिळणार आहे ती. तुम्ही आता संगीत खुर्चीप्रमाणे बसलेला आहात. तुम्हाला वाटत असेल फायनलसाठी किती सोपा खेळ आहे आम्हाला. संगीत खुर्ची आहे, या आता खुश झाले असतील सगळ्यांपेक्षा मी फास्ट आहे, मला लगेच खुर्ची भेटेल. पण नाही, पैठणी आहे, फायनल आहे. इतकाही सोपा खेळ तुमच्या नशिबामध्ये नसणार आहे. सिंपल असेल, आपल्याकडे गाणं वाजेल, तोपर्यंत खुर्ची सोडून तुम्ही सगळ्यांनी गोल फिरायचं आहे आणि डान्स करायचा आहे. ओके. ज्यांचा डान्स चांगला असेल मी त्यांना एक वेगळं प्राईज देईन. ओके. ज्यांचा डान्स चांगला असेल मी त्यांना वेगळं प्राईज देईन. आणि खेळ असा आहे, गाणं थांबेल त्यावेळेला मी एक वस्तू सांगेन. गाणं थांबल्यानंतर मी एक वस्तू सांगणार, ती इथे शोधायची आहे आणि खुर्चीवरती येऊन बसायचं आहे. प्रत्येक वेळेला एक खुर्ची कमी होणार, म्हणजे प्रत्येक वेळेला एक स्पर्धक बाद होणार आहे. ज्यांना खुर्ची मिळेल त्या खेळत राहतील. म्हणजे समजा तुम्ही डान्स करताय, गाणं थांबलं आणि मी बोललो बाईक घेऊन या. बाईक उचलून नाही आणायची, मला माहिती आहे आणू शकत नाही, म्हणून मी बाईक एक्झाम्पल देतोय. बाईक आणायची, तुम्ही उचलली, येऊन बसलात, बाईक तिथेच ठेवल्यात आणि तुम्ही म्हणाल कोणतरी टाकेल आणि मी बसेन. तर नाही, वस्तू घेऊन येऊनच फक्त खुर्चीवरती बसायचं आहे. कळलं. खुर्ची वस्तू आणायच्या अगोदर जर खुर्चीवरती बसलात त्याच ठिकाणी तुम्ही बाद व्हाल. क्लिअर आहे. वस्तू आणल्यानंतरच बसायचं आहे. पण वस्तू मी अशा सांगणार ज्या इथे अवेलेबल असते. काळजी करू नका. बाईक म्हणजे बोलते जेवण पण आले कुठे बाईक उचलून नाही, फक्त एक्झाम्पलसाठी बाईक उदाहरण दिलं होतं. खेळ कळलाय. तयार आहात.
ज्यांचा डान्स चांगला असेल त्यांना वेगळं प्राईज आहे. हा नीट लक्षात ठेवा. चला खुर्च्या सोडा. हा गळ्याचा गळा कसा फिरतो गोल. ए बाळा एक खुर्ची घे ना, त्या कॉर्नरला बस तिथे. खुर्ची घेऊनच बस. हा चला चला थांबा तुम्ही. बरं तिकडे जरासं पाठी हा ठीक आहे थांबा. हो हो थांबा एक सेकंड. हा जरा खुर्ची पाठी घ्या ना तिथे. आणखीन ही पण मिडल घे थोडंसं. जरा ती रस्सी फक्त बाजूला टाकलं तिथे पाठीमागे ना पडायला उगाच त्यात नको. ठीक आहे, कारण की तुमच्यापेक्षा तुमची काळजी मला जास्त करावी लागणार आहे. ओके तयार. गळ्याचा गाडा असा फिरतो. गळ्याचा गाडा असा फिरतो. ज्यांचा डान्स चांगला त्यांना वेगळं प्राईज आहे. चला डीजे दादा कोण आहेत आमचे आजचे डीजे ऑपरेटर? मिस्टर निखिल या ना. गाणे वाजवायचे येस. गाण्याची स्पेशल फरमाईश असेल तरी सांगा, आपण गाणे वाजवायला पैसे नाही लागत, वाजवू शकतो आपण. गुलाबी साडीला चला दादा तयार. ए लहान मुलांच्या स्टेजवरती काय आहे? इकडचे पाठीमागे बसलेले त्या बाजूला बसा, कुठेही बसा. इथे सगळे तू पण शिफ्ट होऊन बसा. कारण तुमचा आवाज सगळा माईक मध्ये जातोय. प्लीज बाजूला बसा. काका एक काम करा, तुम्हीच तिकडे बसा म्हणजे सगळ्यांना आपल्यावर. कारण पाठीमागून त्यांचा आवाज एवढा आहे की तोच माईक मध्ये जातोय आणि तोच तिथपर्यंत पोहोचतोय. त्यामुळे चला दादा तयार. सी टाईप असेल तर प्ले कर, काही हरकत नाही.